नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 28 फेब्रुवारी 2025 शेतकऱ्यांसाठीच्या अनुदान पीक विमा यांच्यासह कर्जमाफीच्या महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या फळांचे तसेच धान्यांचे भाव यासह महाराष्ट्रातील कर्जमाफी बघूया सविस्तर आजच्या 25 घडामोडी। वाढत्या उष्म्याचा पीक जनावरांना ताप, राज्यात कमाल तापमान 39 अंशांपर्यंत, दिवस रात्रीत 20 ते 23 अंशापर्यंत फरक पडण्याची शक्यता, काळजी घेण्याचे आवाहन। पिवळा वाटाणा, हरभरा, तूर आयातीवर शुल्क लावावे, शेतकरी अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मागणी, केंद्र सरकार मागणी पूर्ण करणार नसल्याची भाजपाची माहिती। पंजाब विधानसभेत कृषी विपणन मसुद्यास विरोध, एकमताने ठराव मंजूर, आंदोलक शेतकरी संघटनांकडून स्वागत, महाराष्ट्रातही अशा मसुद्यामध्ये स्वागत न करता विरोध करावा, शेतकऱ्यांची मागणी। काबुली हरभऱ्याची बाजारात आवक झाली सुरू, सरासरी दर 9,600 रुपये प्रति क्विंटल, यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी। तूर खरेदी नोंदणीस 25 मार्च पर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांनी आपल्या तुरीची नोंदणी करून घेण्याचे महाराष्ट्र सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन। जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत पाणीपट्टीचे 668 कोटी थकीत बिलामुळे कालवा देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळेना, शेतकऱ्यांवरती मोठे संकट, सरकार काही लक्ष देईना। कोरडवाहू क्षेत्रासाठी स्वयंसेवी संस्था ठरल्या वरदान, महाराष्ट्रामध्ये बहुतांश कोरडवाहू जिल्ह्यामध्ये संस्थांनी केलं आहे विक्रमी काम। कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा, सांताक्रूज येथे 38.7 अंश तापमानाची नोंद, कोकण उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन लाट येण्याची शक्यता। भाजीपाला फळ पिकांना उन्हाचा फटका, तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक कमी, शेतकऱ्यांची ओलितासाठी झाली कसरत सुरू, शेतकऱ्यांना पाण्याची आहे मोठीच कमतरता। पंतप्रधान अन्न सुरक्षा प्रक्रियेत 22,000 प्रकल्पांना अखेर मंजुरी, अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर प्रथम तर अहिल्यानगर ठरले दुसरे, देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानी। निर्यातक्षम आंबा नोंदणीसाठी शेवटचे 2 दिवस, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंब्याची निर्यातसाठी नोंदणी करावी, सरकारचे आवाहन। राज्य ऊस उत्पादक संघाची पेठमध्ये उद्या ऊस परिषद, शेतकऱ्यांनी ऊस परिषदेला हजर राहण्याचे केले आहे आवाहन। कांदा 200 ते 3,101 रुपये, कांद्याचे भाव ढासळले, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर चाकरमान्यांना मिळतो याचा आनंद। शेतकरी प्रश्नी रस्त्यावरची लढाई आता आरपार लढणार, रविकांत तुपकर यांचा निश्चय, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी अख्खं जीवन संपवणार रविकांत तुपकर। कृषी आयुक्तालय आत्माकडून कापूस पिशव्यांची संशयास्पद खरेदी झाल्याची माहिती, दोन्ही खरेदी प्रक्रिया डीबीटीला फाटा, त्यामुळे शेतकऱ्यांना झाला याचा खूप मोठा तोटा। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांवरती दहशतवादी हल्ला, गेल्या 2 महिन्यातला हा 3रा हल्ला असणारे खूप मोठं संकट। भाजपाच्या 500 पदाधिकाऱ्यांना गंडा, घाऊक सदस्य नोंदणीचे दाखवले आमिष, त्यामुळे भाजपाची झालाय सगळी महाराष्ट्रामध्ये हशा। दोषी नेत्याला अजन्म निवडणूक बंदीचा संसदेला अधिकार, केंद्राची सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका, त्यामुळे ज्याच्यावरती जो दोष सिद्ध होतील त्यांना अजन्म बंदी यावी अशी सर्वोच्च न्यायालयाची मागणी। शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा, तहसीलदारांसह महाराष्ट्र सरकारचे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना थेट केले आहे आवाहन। नॉन अल्कोहोलिक पेयामुळे बिअरकडे ग्राहकांची पाठ, जागतिक ट्रेड, बिअर उत्पादनांची मागणी कमी झाल्यामुळे व्हॉल्यूममध्ये झाली घट, अल्कोहोलचा वापरही आता घटल्याचे परिणाम।
हरभरा उत्पादनात एकरी 2 ते 3 क्विंटल उतारा. मर रोगाचा झाला विपरीत परिणाम. शेतकरी राजा संकटात. त्यामुळे यावर्षी हरभऱ्याचे उत्पादन होते आहे कमी. गव्हातील सेलेनियममुळे नागरिकांमध्ये केस गळती. शास्त्रज्ञ हिम्मतराव वावस्कर यांचा अहवाल. रेसेनचा गहू खाल्ल्याने बुलढाण्यामध्ये झाली लोकांची केस गळती. कोल्हापूर वगळून शक्तीपीठ शिराळा मार्गे कोकणात. कोल्हापूरला वळसा घालून येणार कोकणामध्ये बाजारभावाच्या 5 पट मोबदला देण्याची फडणवीस यांची घोषणा. मराठवाड्यातील केशर आंबा युरोप अमेरिकेला भावला. मराठवाड्यातील 1500 आंबराईची नोंदणी. सुमारे 50,000 मेट्रिक टन आंब्याची होणार निर्यात. वाढत्या उन्हाने हापूस भाजतोय. तापमान गेले 40 अंशांवरती. फळ गळतीला झाली सुरुवात. 2 ते 8 दिवस उष्मा राहण्याची शक्यता. द्राक्ष उत्पादनात यंदा 40% घट होण्याची शक्यता. नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना मोठा फटका. मागणीमुळे भाव दर वाढण्याची शक्यता, मात्र उत्पादन आहे कमी. फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. आरोपीला फाशीच व्हावी. स्वारगेट घटनेबाबत अजित पवारांचा संताप. पालकमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष. 6 जणांचा नदीत बुडून मृत्यू. त्यापैकी 3 मुली आणि 2 मुले असल्याचाही संशय. चंद्रपूर जिल्ह्यातील घटना अतिशय हृदयद्रावक. सर्वोत्कृष्ट कामगिरीचा महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला ऊर्जा परिवर्तन योजनेचा पुरस्कार. सावधान, उन्हामुळे त्वचेचा त्रास वाढतोय. त्वचेचे रक्षण करण्यासाठी उपाय करणे आवश्यक. रुग्णाच्या संख्येत झाली 1.5 ते 2 पट वाढ. सर्वांनी काळजी घेण्याचं केलं जात आहे आवाहन.